नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपला स्वतःचा जन्म दाखला कसा मिळवायचा। आता जन्म दाखला जर तुम्ही काढला नसेल किंवा हरवला असेल किंवा तुमची नोंद ग्रामपंचायत किंवा नगरपालिका नगरपंचायत कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये नसेल तरी सुद्धा तुम्हाला जन्म दाखला कसा मिळवता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा जन्म दाखला हवा असेल तर जन्म दाखला मिळवण्याची एक प्रोसेस असते। ही प्रोसेस अतिशय सोपी आहे, परंतु मित्रांनो, आपण ग्रामपंचायत तहसील कार्यालय किंवा कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये जर गेलो आणि त्या ठिकाणी जर आपण आपला जन्म दाखला जर मागितला तर आपल्याला सर्रास सांगितलं जातं की तुमची नोंद नाही। परंतु मित्रांनो, ही बातमी सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला आहे की त्या शासन निर्णयानुसार तुम्हाला आता जन्म दाखला सहजपणे मिळणार आहे। आता जन्म दाखला मिळण्यासाठी काय करावं लागतं तर सर्वात महत्त्वाचा, तुमची नोंद ज्या ठिकाणी आहे किंवा नाही आहे किंवा स्थानिक तुमचं जे ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, महानगरपालिका असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिथले जे ग्रामसेवक असतील किंवा जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की बाबा तुमची नोंद आमच्या कार्यालयामध्ये नाही आहे, असं जो त्यांच्या लेटर हेडवरती लिहून घ्यायचं आहे। लेटर हेडवरती लिहून घेतल्यानंतर त्या कागदपत्राला एक अफिडेविट जोडायचं आहे। त्या अफिडेविटमध्ये का आपल्याला लिहायचं आहे की माझा जन्म या ठिकाणी झालेला आहे, माझी जन्मतारीख अशी आहे, वार असा आहे, सर्व डिटेलमध्ये लिहायचं आहे। तो एक अफिडेविट तहसील कार्यालयामधून पास करून घ्यायचं, अफिडेविट सँक्शन करून घ्यायचं आहे। अफिडेविट सँक्शन करून झालं का ते पत्र जे अफिडेविट असतो त्या अफिडेविटला जे ग्रामपंचायतने वगैरे दाखला देतात तो दाखला जोडायचा आहे, तुमचा आधार कार्ड जोडायचं आहे, तुमचा शाळा सोडण्याचा दाखला जोडायचा आहे, तसेच तुमचं रेशन कार्ड जोडायचं आहे। आणि हे सगळं प्रकरण तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे, तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये। तलाठी कार्यालयामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय होतात। एक अर्ज असतो, म्हणजे विहित नमुन्याचा एक अर्ज असतो। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जो जन्म दाखला मिळण्याबाबतचा जो अर्ज आहे तो अर्जाची PDF फाईल देतोय। ती PDF डाउनलोड करून तुम्ही वापरू शकता। त्या PDF मध्ये जी माहिती दिली ती सविस्तरपणे लिहायची आहे आणि लिहिल्यानंतर काय करायचं आहे, तो अर्ज, अफिडेविट आणि ग्रामपंचायतने दिलेला दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला। आता काही लोकांकडे शाळा सोडण्याचा दाखला नसेल, नसू द्या, काही हरकत नाही। आधार कार्ड तर असेल, रेशन कार्ड असेल आणि अफिडेविट, ह्या सगळ्या गोष्टीत घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये। तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे तुमचे तलाठी असतात त्या तलाट्यांकडे हे प्रकरण द्यायचं आहे। ते सर्व व्हेरीफाय करतात, बघतात आणि पुन्हा काय करतात, ते सही शिक्का मारतात का ही सदर माहिती योग्य आहे आणि यांना पुढे कारवाई करण्यास काही हरकत नाही, असं ते सही शिक्का मारून देतात। जसं आपण इन्कम सर्टिफिकेटवरती आपण तलाट्यांचा सही शिक्का घेतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा तुम्हाला शिक्का घ्यायचा आहे आणि सदर प्रकरण तुम्हाला कुठे सादर करायचं आहे, पुन्हा तहसील कार्यालयामध्ये। तहसील कार्यालयामध्ये हे प्रकरण सादर केल्यानंतर तिथे तुमचं पुन्हा एक अर्ज मिळतो किंवा एक दाखला मिळतो। त्या दाखल्यामध्ये असं नमूद केलं आहे की या व्यक्तीचं प्रकरण आमच्याकडे आलं आहे आणि त्यांनी अफिडेविट दिलं आहे आणि या अफिडेविटच्या माध्यमातून त्यांची जन्मतारीख ही आहे, त्यांचे जन्माचं वार हे आहे, तर त्यांना तुमच्या कार्यालय म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, कुठलंही कार्यालय असेल त्या कार्यालयातून यांना जन्म दाखला देण्यात यावा असं एक शिफारस पत्र असतं, एक दाखला असतो। तो दाखला घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे, तुमच्या या कार्यालयामध्ये जायचं आहे। कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे जे जन्म नोंद किंवा मृत्यू नोंद अधिकारी असतात त्यांना तो कागद द्यायचा आहे। कागद दिल्यानंतर तुम्हाला ते जन्म दाखला देतात। अशा पद्धतीने, अतिशय सोप्या पद्धतीने। यापूर्वी मात्र तुम्ही जन्म दाखला म्हणजे मिळवण्यासाठी गेलात किंवा घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला सर्रास सांगतात की बाबा तुमची नोंद नाही आहे। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जरी नोंद नसेल तरी तुम्ही या पद्धतीने तुमचा स्वतःचा जन्म दाखला काढू शकता। मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने ही प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो फॉर्म दिला आहे त्या फॉर्मची प्रिंट मारून तुम्ही हा फॉर्म वापरू शकता। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याची, देण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।